हॅट्रिकची फलंदाजी तुम्ही पाहताय, 2 चेंडूवरती 2 चौकार खेळलाय. हॅट्रिक बॉल आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चौकार हॅट्रिकची संधी असेल आवीला, पाहिजे ती पूर्ण होणार का? गोलंदाज जो आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती असेल प्रदीप. हा चेंडू आपण पाहतोय अगदी फाईन तिसरा येणार का? अरे आलाय हॅट्रिक पूर्ण. लाजवाब फलंदाजी आवीची पाहायला मिळते. वीर 11 संघाचा कर्णधार माईकशी संपर्क करतील. वीर 11 3 चेंडूवरती 3 चौकार आपण पाहतोय. फलंदाज आवीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. त्याने इथं ठरवलं एकेरी दुहेरी धाव आज घ्यायची नाही, फक्त चौकार खेळायचे. आक्रमण कोणावरती केलंय? प्रदीप नावाच्या गोलंदाजावरती. आज तो इथं तुटून पडलाय. क्रिकेटचं मैदान, फार वेड्या लोकांचं असलेलं हे मैदान तुम्ही पाहताय. पुरंदरेश्वरा चषक मानाचा करंडक दैदिप्यमान सोहळा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो यावेळेस रिवर्स अटेम्प्ट करायचा होता. शरीराचा वेध आपण पाहतोय चेंडूने घेतला. आवीच्या बॅटवरती हा चेंडू आपण पाहतोय कमबॅक असेल गोलंदाजाचं जे पाहायला मिळतंय. वीर 11 माईकशी संपर्क करा कर्णधार. 4व्या मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती तयार असेल. डावकऱ्या हाताचे जे काही गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्यांनी इथं चमक दाखवली. उजव्या हाताचे गोलंदाज जे तुम्ही पाहताय दुसऱ्या बाजूनं थोडेशा महाग ठरताना पाहायला मिळाले. प्रदीप देखील आज पाहतोय आपण डावखुरच आहे, परंतु त्याच्यावरती देखील आवीने हल्ला बोल केला होता जो पाहायला मिळतोय. आणि ह्या लगोपाठचे 2 चेंडू इथं आता डॉट येताना पाहायला मिळाले. पहिले 3 चेंडूवरती 3 चौकार, आता दुसरे 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती तुम्ही पाहताय दोन्ही चेंडू डॉट आले. तिसरा डॉट येणार का? याला म्हणतात कमबॅक. हे चांगलं गोलंदाजाचं वैशिष्ट्य तुम्ही पाहताय. प्रदीपच्या मार्फत पाहायला मिळतोय सुरेख कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहतोय आपल्या स्पर्धेला 13 तारखेला शुभारंभ झाला. आजचा 5वा दिवस. पहिल्या फेरीतील आपण पाहतोय निर्णायक सामने आता फक्त शिल्लक आहेत. आज आणि उद्या या ठिकाणी पहिल्या फेरीतील आपण पाहतोय फक्त सामने असतील आणि तिथून पुढे तुम्हाला ताकदवर लढतीला देखील आपण पाहतोय सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती 13 धावा ज्या लागल्या जात आहेत. पहा आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपलं. 13 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटच्या जगतामध्ये ह्या 13 धावा अशुभ मानल्या जातात, कारण की भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर कित्येक वेळा 13 धावसंख्येवरती बाद झालाय. त्यामुळे ह्या क्रिकेट जगतामध्ये ह्या धावा अशुभ मानल्या जातात. आज या इथं कोणासाठी अशुभ ठरणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज आले दीपक. गोलंदाज मार्कवरती तयार होतोय. तेच सर्रार गोलंदाज दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करेल तर समोरच्या बाजूला युवा खेळाडू आज बरसलाय अवी इथं झंझावत करतोय. गोलंदाज तयार. हो हा चेंडू आपण पाहतोय गुडलेंग स्पॉट वरती पाहायला मिळतोय. चेंडू उसळी घेणारा होता अवीला आपण पाहतोय हा चेंडू समजू शकला नाही. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी जर पाहिली गेली आता दुसऱ्या बाजूला ताकदवर गोलंदाजी होताना पाहायला मिळते. असं वाटलं होतं प्रदीप माग ठरतो की काय. त्याने शेवटचे 3 चेंडू इथे अप्रतिम टाकले ना, त्याने कमबॅक करून दिले पुन्हा एकदा. हो हा देखील चेंडू लाजवाब. इथं पंच कळवतील 1 माऊस आहे, परंतु आखूट टप्प्याचा भेदक मारा अवीला आपण पाहतो चेंडू समजू शकत नाहीये. अवीला हात खोलायचे कारण की हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आता दुसरं षटक आहे. या षटकात तुम्हाला धावा बनवणं फार गरजेचं असेल जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होईल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. आता नो चेंडू असेल कारण की आधी आपण पाहिलं पहिला बाउन्स जो पाहायला मिळाला होता. इथं काय बॅड कॉल देखील होता, बार बचवला गेला. हा चेंडू जर डायरेक्ट एस्टर वरती जर आदळला असता ना तर इथं परतावं लागलं असतं फलंदाज दुसऱ्या बाजूने अभिला. परंतु नशिबाची साथ आहे अभिकडे पाहायला मिळाली. सिंगल आली, संघाचं धावफलक वाढलं. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती No+1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाचं धावफलक 15 वरती आहे. या वेळेस चेंडू आपण पाहतोय नो चेंडू पुन्हा एकदा. इथं आखूट टप्प्याचा हा मारा का करण्याचा प्रयत्न केला जातोय आपण पाहतोय. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. दीपक इथं फ्रीट असेल पुढच्या बाजूला. यावेळेस फ्रीटचा चेंडू आखूट टप्प्यात होता, गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतोय तोपर्यंत दुसऱ्या धावीला देखील प्रयत्न आहे.
चेंडू आपण पाहतोय परफेक्ट बॅट वरती आला नाही तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेला. तिसरीला प्रयत्न करायचा, इथं काय आवीकडून चूक झाली होती. पहा मैदानाच्या आतमध्ये नकार आला, बॅड कॉल मैदानाच्या आतमध्ये होता. खेळाडू जर आपण पाहतोय नशिबाची साथ तुम्हाला पाहायला मिळते. उद्या जर पाहिले गेलं या मैदानावरती तुम्हाला लेदर क्रिकेट देखील खेळताना खेळाडू पाहायला मिळतील. उद्या देखील 20 षटकांची एक महत्त्वपूर्ण मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह देखील पाहायला मिळेल. आणि लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट ह्या दोन्ही मेजवानी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या पाहायला मिळणार आहेत. पुरंदरेश्वरा चॅलेंजर्स आणि पुरंदरेश्वरा फायटर्स असे लेदरचे उद्या 20-20 षटकांचे एक महत्त्वपूर्ण सामना या मैदानावरती रंगणार आहे. त्यासाठी देखील सर्वांनी उपस्थित राहा. उद्या फक्त आपण पाहतोय 3 ते 4 संघ तुम्हाला पहिल्या फेरीतले सामने खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर एक लेदरचा सामना म्हणजे पहिली फेरी उद्या संपणार आहे, याची नोंद घ्या. ह्या वेळेस चेंडू आखून टप्प्याचा, इथं काय सीमारेषेला बाय बाय करत चेंडू फरार, सीमा बाहेर चौकार. फटकाचा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. बराच वेळानंतर चौकार पाहायला मिळाला. अभि देखील हात खोलतोय. पहा आक्रमण कोणावरती आहे, गोलंदाज दीपक वरती आहे. ताकदवर खेळ आपण पाहतोय. पिसर्वे संघ आज मैदानामध्ये आग ओततोय. यावेळी देखील आखून टप्प्यात चेंडू होता, इथं काय डायरेक्ट हिट आणि पास. फलंदाज कार्ट्यात सेफ आहे जो पाहायला मिळतोय. षटक संपला जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 23 धावा, बिनबाद 23 आहेत. यानंतरचा होणारा सामना कोळविहिरे आणि माळशिरस. दोन्ही संघनायक माईकशी संपर्क करतील. तुमचे किट या ठिकाणावर घेऊन जा. काही सूचना तुम्हाला आहेत ताबडतोब या. कोळविहिरे आणि माळशिरस संघनायक माईकशी संपर्क करतील. 6व्या गोलंदाज तयार असेल समोरच्या बाजूला. पुन्हा एकदा आता नवीन गोलंदाज का मला वाटते कामगिरी दिली जाते. अजितकडे आपण पाहतोय चेंडू हातामध्ये सोपवला गेलाय. अजित नावामध्ये अजितच्या जीत आहे. ती जीत आज संघाला तो मिळून देणार का गोलंदाजीच्या मार्फत, त्याचं कार्य तो पूर्ण करणार का हे देखील पाहायचंय. समोरच्या बाजूला अवी आणि अभि ही जोडी आज मैदानावरती, युवा खेळाडूंची जोडी आज संघासाठी धावा इथं बनवते. पिसर्वे संघासाठी 6व्या पुन्हा एकदा मैदानाच्या आत. हा चेंडू आपण पाहतोय फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल सुटला. जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये झेल आपण पाहतो इथं सुटला गेला. संधी दिली गेली. आता पुन्हा एकदा याआधी तुम्ही पाहिलं किती घातक मैदानातमध्ये वादळ किती घातक असतात हे सांगून गेले. याआधी देखील 4 दिवसांमध्ये अनुभव किती झेल सुटले. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघांनी मिळवलेली एकमेकांवरती मात ही देखील तुम्हाला नक्की सांगून जाईल. आणि आज देखील पाहिजे इथं आता जीवदान कोणाला आहे, अभिला आपण पाहतो जीवदान आहे. अभि यावेळेसचा चेंडू हवेत, दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुरेख आपण पाहतोय. अभि आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. दुसऱ्या बाजूला अभिला आपण पाहिले आधी जीवदान दिलं. आता ही दोन्ही खेळाडू आपण पाहतो इथं आक्रमण करताना तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार अजित पुन्हा एकदा. हा चेंडू भेदक मारा, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न झाला. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न केले जाणार का खेळाडूंकडनं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पुरंदरेश्वरा चषक पुरंदर हवेली तालुक्यातील एक मोठी आणि मानाची स्पर्धा, जिथं खेळाडूंचं खेळण्यासाठी स्वप्न होतं जे पूर्ण करताना पाहायला मिळाले. माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. इथं आखूड टप्प्याचा चेंडू पंचांनी कवला वाईड देखील असणार आहे. अतिरिक्त चेंडू आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथं पंच घोषित करतायत. चेंडू खराब आहे. वाईड चेंडू पाहायला मिळाला. संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय 1ने भर पडेल. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथं समोरच्या दिशेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहायचंय, फार दूरवरती चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत येतोय चौकार. चौकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेट ड्राईव्हचा एक देखना स्ट्रोक
पाहायला मिळतोय बॅटमधनं अभिला दिलेलं जीवदान. अभि तर आता आगीवरती मीठ सोडतोय. गोलंदाजांच्या पहा तुटून पडताना पाहायला मिळतोय. मी आधी देखील म्हणलो होतं जीवदान किती घातक असतात येणारा काळ तुम्हाला सांगणार आहे. अभि आता इथं ऑन फायर चालाय. दुसऱ्या बाजूने अभिने एक बाजूने खिल्लाय. आता अभिची बॅट देखील तळपताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा अजित तयार. या वेळेस काय अभि ऑन फायर बिग बिग, परंतु इथं पहा चेंडू गेला अगदी सीमापार षटकार. ताकदवर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. जीवदानाचा फायदा आता घेताना पाहायला मिळतोय. एक झेल सुटला त्यानंतर चौकार षटकार आलाय. म्हणजे 10 धावा आता इथं पहा बोनस स्वरूपात दुसऱ्या बाजूने मिळत आहेत. फलंदाजी लाजवाब. संघाचं धावफलक 38 वरती जाऊन पोहोचवले गेलं. धावफलकाला आपण पाहतोय वेग धारण केलाय. फलंदाज आज आपण पाहतोय बिनबाद 38 धाव्यांची ही भागीदारी तुम्ही पाहता मैदानावरती रचली जाते. अजित संघाला ब्रेक थ्रू मिळवून द्यायचा आहे. ताकदवर गोलंदाजी करायची आहे. ती होणार का? पुन्हा चेंडू पहा कार्पेट फटका. चेंडू जमिनीला समांतर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दुसरीला प्रयत्न इथं डायरेक्ट हिट पहा बार बार बचावलाय. चपळाई आपण पाहतोय दाखवण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 40 धावा आहेत. कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. आपण पाहतो एक धाव शॉर्ट पंचांनी कळवली. एक धाव आपण पाहतो शॉर्ट घेतली गेली म्हणजे ही एक धाव मायनस होणार आहे. 2 मध्ये आपण पाहतो ही धाव एक मायनस करूया म्हणजे संघाच्या धावफलकावरती 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय दीपक वरती विश्वास दाखवला गेला. याआधी दीपक थोडासा माग ठरला. दीपकला आता स्वस्त धाव्यांची षटकं मैदानाच्या आतमध्ये टाकायची. संघाला एक निर्णायक गोलंदाजी करायची. ती गोलंदाजी आता पाहायचे मैदानाच्या आतमध्ये होणार का? गोलंदाज दीपक तयार. समोरच्या बाजूला अभि ऑन फायर आहे. काय कामगिरी अभिकडनं केली जाते. ज्याने चौकारांचा आज पाऊस पडलाय तो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. हो यावेळेस फुलटॉस होता. हलक्या चेंडू आपण पाहतो गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पहा इथं चूक करतोय. पुला खालून पाणी जाईल. चेंडू सीमापार चौकार. फटकाचा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. पहा इथं एक चूक संघाला चौकार देऊन जाईल. पिसर्वे संघाला 4 धावेने भर पडली. संघाचं धावफलक वाढलं. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहे. आज आवी फक्त चौकारच खेळतोय आणि आवी इकडे एका बाजूनं षटकार खेळतोय. काय रणनीती पाहायला मिळते या 2 फलंदाजांची. आणि पहा इथं देखील झेल सुटला. गोलंदाज ताकद लावतोय. एकही खेळाडू आज आपण पाहतोय झेल घ्यायला मागत नाही. क्षेत्ररक्षण करायला मागत नाहीये. ही चुका संघाला परवडणार नसतील. ह्या चुका तुमच्या संघाच्या महागाईला आग लावणाऱ्या आहेत. ह्या तुम्हाला अजिबात करणं गरजेचं नसेल. ताकदवर खेळ करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती तुटून पडायचंय. पडझड करायची जी आता तुम्हाला मैदानात. हो यावेळेस पहा ब्लॉक मारा. यॉर्कर लिंक वरती चेंडू होता. खांडून काढले. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा चेंडू वरती येतोय. एक सिंगल आली. संघाचं धावफलक वाढलं. आतापर्यंत 45 धावा स्कोर कार्ड वरती आहे. बिनबाद 45. एक चांगली रणनीती या जोडीकडून पाहायला मिळते. अजून कोणताच गडी न गमावता 45 धाव्यांची या दोन्ही खेळाडूंनी भागीदारी इथं रचली गेली आहे. पहा प्रेक्षकांच्या नजरा देखील या दुसऱ्या सामन्याकडे लागल्यात. पिसर्वे विरुद्ध तुम्ही पाहताय दिवे संघ आहे. हो यावेळेस फुल टॉस होता. चेंडू बॅटवरती पुन्हा येत नाहीये आणि वाईड देखील असणारे उजव्या स्टेजच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांनी कळवलं इथं हा चेंडू अतिरिक्त असणार आहे. फुलटॉस चेंडू होता. गॅप मध्ये खेळायचा होता. अविला आपण पाहतोय चेंडू बॅटवरती आला नाही आणि वाईड देखील आहे. दीपकचा आपण पाहतोय हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख आहे. बराच वेळानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दीपकला आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून द्यायचा आहे. दीपक इथं आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे. दीपकला संघाची अडचण आता दूर करायची आहे. जी आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक आणि भयानक बनली आहे. ही वादळी खिळी आता शांत करायची आहे.
यावेळेस पहा हलक्यातून चेंडूचा आपण पाहतोय सन्मान केला गेला, चेंडूला दुखापत करायची नाही असं जाणवलं या चेंडूवरती, जे आपण पाहतोय आवीच्या बॅटमधनं हलक्या हातानं फटका होता, एक सिंगल येते, पुन्हा एकदा एका धावेने धावफलक वाढलं जाईल. 47 धावा स्कोर कार्डवरती आहेत. कोलविहिरे कॅप्टन ताबडतोब या ठिकाणी या, तुम्हाला अंतिम पुकार असणार या तिसरा. कोलविहिरे संघनायक माईकशी संपर्क करतील. 4व्या गोलंदाज पुन्हा एकदा दीपक तयार, गोलंदाजी मार्कवरती होतोय. समालोचन यांच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयार. यावेळेस फटका तर फसलाय, पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी आली, चेंडू हवेत, इथं आता झेल झाला, तिसऱ्यांदा झेल होतोय आणि पहा फलंदाज इथं बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 5 सुरू होतोय. गोलंदाज मार्कवरती येईल प्रदीप. पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्यानं या स्पर्धेतलं पहिलं षटक हाताळलं होतं तो प्रदीप आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आलाय. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होईल. नवीन फलंदाज येत आहेत. तेजस साबळे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय कामगिरी आपण पाहतोय तर तेजस ठेवणारे पहिल्या 2 खेळाडूंची आपण पाहतोय भागीदारी येते या ठिकाणी सुरेख पाहायला मिळाली. अभि आणि आवीने आपण पाहतोय एक चांगली सुरुवात म्हणून दिली. आवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याची फलंदाजी संघासाठी निर्णायक पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूनं अभिने देखील चांगली साथ दिली. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता, खांडून काढले, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथं आपण पाहतोय. संघाच्या धावफलकामध्ये पुन्हा एकदा एकने भर पडेल, संघाचं धावफलक एकने वाढेल. आतापर्यंत 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रदीप आपण पाहतोय 5वं षटक जे मार्गस्थ झाले, ताकदवर फटकेबाजीला सुरुवात तुम्ही पाहता. आता इथून पुढे होणार आहे कारण की ही हाणामारीचे षटक आहे. इथं काय कलात्मक ड्राईव्ह केलाय, चेंडू केलाय फाईन लेगला, अगदी सीमारेषा बार, चौकार. चौकार आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतोय. अविने जे जितकी फलंदाजी आज पाहिली ना त्याने फक्त चौकारच दाखवलेत. आज प्रेक्षकांची तो मन जिंकतोय मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला एक गोलंदाज असा होता दीपक, ज्या विकेटच्या शोधात संघ होता ती विकेट देखील दीपकने मिळवून दिली, जी संघाला गरजेची होती. त्याचं देखील मी कौतुक करेल. 4व्या आता प्रदीपची कामगिरी पाहायची आहे. समोरच्या बाजूला वादळ ताकदवर खेळी करतंय, हे वादळ शांत करणार का प्रदीप? यावेळेस पहा नक्की हलक्यात पॉईंटच्या दिशेला चेंडू खेळला, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे, एक सिंगल येते, धावफलक एकने वाढ साहेब. आतापर्यंत तुम्ही पाहताय 53 धावा स्कोर कार्ड वरती आहे. संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झाले. 53 धावा संघाच्या धावफलकामध्ये आहेत. दोन्ही संघ जर पाहायला गेलं पिसर्वे विरुद्ध दिव्य संघ, हे दोन्ही संघ मात्रभर आहेत एकमेकांवरती. आज कोण कुणावरती भारी पडणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे. या वेळेस चेंडू पहा हलक्या हातानं स्लोवर होऊन होता, इथं वाऱ्याच्या वेगानं बॅट फिरवली. गुड लेग स्पॉटवरती आपण पाहतोय हलक्या हातानं हा चेंडू टाकला होता. उसळी घेणारा देखील पाहायला मिळतोय, चेंडू डॉट आहे. प्रदीपने आपण पाहतोय आता इथं पुन्हा एकदा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या षटकात एकच चौकार आलाय, जी धावगतीला वेग होता तो आता इथं कमी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू पहा डायरेक्ट आदळेल यष्टरवरती, फलंदाज तांडीघुल तेजस साबळे इथं बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी.
कोळविहिरे संघनायक आलेला आहे का? संघ जर उपस्थित नसेल तर या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या संघाला पुढील चाल दिली जाईल याची नोंद घ्या. तुम्हाला वारंवार सूचना केल्यात त्यामुळे ताबडतोब या कोळविहिरे. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये वाईड असेल. अतिरिक्त चेंडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. पंच कळवत आहेत 54 धावा आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती आहेत. 54 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती आहे. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होते. गोलंदाज तुम्ही पाहता इथं आग ओतणारी गोलंदाजी आता सुरू झाली होती जी आपल्याला पाहायला मिळते आणि विकेट देखील आपण पाहतोय प्रदीपने इथं मिळवून दिलेली आहे. यावेळेस समालोचन एंडला फटका खेळलाय. दर्शक स्टँड्स मध्ये हा चेंडू असेल. बिग 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 षटकार शेरान. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. शेवटचं षटक आता पहिल्या डावातलं मार्गस्थ होत आहे. गोलंदाजीवरती आपण पाहतोय आता कुणाला आमंत्रित केले गेले. गणेश आलेत तारणहर्ता संघाचा आता पाहायचंय काय कामगिरी करणार आहे. शेवटचे निर्णायक 6 चेंडूसाठी आता आपण पाहतोय दिव्य संघाकडनं गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. हे 6 चेंडू मंडळी ठरवणारे प्रतिस्पर्धा म्हणजे पिसर्वे संघासमोर किती धाव्यांचं आव्हान आता ठेवलं जात आहे. यावेळेस कट केलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक पुढे उभा होता त्याच्या डोक्यावरनं खेळला जाईल. बिग बिग हिट चौकार. फटका असा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. चौकार आपण पाहतोय इथं पाहायला मिळाला. या चौकारानं संघाची धावसंख्या देखील वाढेल. धावफलक जाऊन पोहोचले गेले आपण पाहतोय आतापर्यंत 64 वरती जे पाहायला मिळते. काय फलंदाजी आहे पिसर्वे संघाकडनं तुम्ही पाहताय. दोन्ही फलंदाज आभी आणि आवीने स्टार्ट मिळून दिला. आवी अजूनच संघासाठी धावा बनवतोय आणि आवीच्या जर वैयक्तिक जर धावा पाहिल्या गेल्या 20 वरती आवी आपण पाहतोय नाबाद आहे. यावेळेस चेंडू आपण पाहतोय इथं क्षेत्ररक्षक पहा. धावा आपण पाहतो या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा ज्या आपण पाहतोय पळून पूर्ण होत आहेत. संघाच्या धावफलक आपण पाहतोय शेवटचं षटक मार्गस्थ आहे. हाणामारीला सुरुवात होईल. इथं युवा सेना शाखा प्रमुख प्रवीण दादा लवंडे साहेबांचे या ठिकाणी आगमन होतोय. युवा सेना शाखा प्रमुख सिंगापूर दादांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक स्वागत विनंती असेल व्यासपीठावरती या. गोलंदाजी आपण पाहतोय 6वं षटक म्हणजे पहिल्या डावातला अंतिम षटक सुरू आहे. हाणामारी जी होती आपण पाहतोय इथं गणेश देखील ताकदवर गोलंदाजीला आता सुरुवात करता. याआधी एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चूक झाली. समोर उभा होता डोक्यावरतून चेंडू जाताना चौकार पाहायला मिळाला. तिथं झेल होता राहिला तो देखील पाहिला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दुसरा बाजूला फलंदाज घनश्याम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. फलंदाज बाद. घनश्याम बाद. विकेटचं पतन. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय पंचायत समिती माजी सभापती आदरणीय पुरंदर तालुका आमचे अतुलदादा मस्के साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत साकोर्डे गावचे ग्रामपंचायत सदस्य माननीय राजेंद्रजी सस्ते पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. आणि स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय
साकोर्डे गावचे ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय आमचे वामन काका सस्ते पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. ह्या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचं षटक तुम्ही पाहताय हाणामारीचं सुरू आहे. फलंदाज आपण पाहतो इथं फार शांत पडलेत. पहिली जर सुरुवात पाहिली वादळी खेळी होती, इथं गणेशने त्याला विराम लावलाय. हा चेंडू नो इथं पंचांनी खेळवला. खराब चेंडू आहे. फ्रीड असेल समोरच्या बाजूला आवीसाठी जे आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये 23 वरती नाबाद आवी आहे. दुसऱ्या बाजूला आवीने देखील एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. संघासाठी दोघांनी देखील आज धावा बनवल्या. त्यानंतर तेजस मैदानाच्या आतमध्ये आला, तो लवकर बाद झाला. त्यानंतर घनश्याम आले, 13 रन आउट झाले. आता अक्षय पाहायचंय काय कामगिरी करेल. इथं फुल टॉस दिला होता, पहा चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय. बिग षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. आवीनं जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकाराने खातं खुललं होतं संघाचं आणि षटकारानं इनिंग संपवली, त्याचं देखील मी कौतुक करेल. तर आता प्रथमतः फलंदाजी आपण पाहतोय करत असताना सर्व संघानं बनवल्या 76 धावा आणि जिंकण्यासाठी 77 धावसंख्येचं आव्हान असेल. दुसऱ्या बाजूला विगे संघ 77 धावसंख्येचं आव्हान आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 षटकांमध्ये प्रथमतः फलंदाजी आपण पाहिलं चौकार हॅट्रिक देखील आवीची पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला आभीने देखील षटकारांचा इथं पाऊस पाडला, त्याचं देखील कौतुक करलं. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सर्व संघाकडनं. आता तशीच फलंदाजी दुसऱ्या बाजूने देखील पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला देखील केली जाते. आपण पाहतोय पुरंदरेश्वरा चषक 2021 माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी राज्यमंत्री जलसंपदा विभाग जलसंसाधन महाराष्ट्र राज्य तारांचं देखील मी या ठिकाणी धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत. कारण की खेळाडूंसाठी आपण पाहतोय भव्य दिव्य असं व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून आणि ज्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केले गेले, तर सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल. स्पर्धेसाठी जर पाहिलं गेलं 1,51,000 रुपयाचं भव्य दिव्य असं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी जर पाहिलं गेलं 1,00,000 रुपये व भव्य चषक असं पारितोषिक द्वितीय क्रमांकासाठी. तृतीय क्रमांकासाठी जर पाहिलं गेलं 50,000 रुपये व चषक अशी भव्य दिव्य 1 ते 3 क्रमांकाची पारितोषिकं जी आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. त्याचप्रमाणे जर पाहिलं गेलं स्पर्धेसाठी विविध किताब देखील आहेत. त्यामध्ये जर पाहिलं गेलं प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी सौजन्य देखील पाहायला मिळालं. ज्यांच्या वतीनं होता माननीय विनोद भाऊ धुमाळ शिवसेना उपजिल्हा प्रमुख पुणे, माननीय गणेश तात्या कोलते उपतालुका प्रमुख युवा सेना बेलसर माळशिरस, माननीय कुणालजी जगताप शहर प्रमुख युवा सेना सासवड, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय जे रंगीबेरंगी किट आहे टी शर्ट सौजन्य यांच्या वतीनं पाहायला मिळते. माननीय दिलीप आबा यादव शिवसेना तालुका प्रमुख, माननीय रमेश आबा इंगळे माजी जिल्हा नियोजन सदस्य पुणे, या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेला किट जे खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचं देखील स्वागत. यूट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या वतीनं आहे पुरंदर टेनिस क्रिकेट.in ची टीम जी तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यरत आहे. त्यासाठी सौजन्य ज्यांचं लाभलं गेलं माननीय हरिभाऊ लोळे साहेब गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, माननीय दत्तात्रय शेठ काळे उपसभापती पंचायत समिती पुरंदर, अंपायर सौजन्य ज्यांच्या वतीनं आहे माननीय दादाभाऊ शेठ घाटे साहेब माजी सभापती पंचायत समिती पुरंदर, माननीय प्रशांत शेठ वांडेकर हॉटेल संगमचे प्रोप्रायटर, काऊवाईज फ्लेक्स सौजन्य ज्यांच्या वतीनं आहे माननीय रमेश भाऊ जाधव माजी सभापती पंचायत समिती पुरंदर, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे हँडबिल सौजन्य जे पाहायला मिळते माननीय राजू शेठ झेंडे पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, मंदारजी किरमे युवा सेना तालुका अधिकारी यांच्या वतीनं पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जे 1 ते 3 क्रमांकासाठी जे आकर्षक ट्रॉफीज आहेत ज्यांच्या वतीनं तुम्ही पाहताय माननीय विजय शेठ ढोणे शिवसेना विभाग प्रमुख, दिवे गराडे, माननीय उमेश अण्णा गायकवाड, माननीय माजी तालुका अधिकारी युवा सेना यांच्या मार्फत पाहायला मिळतं. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फटाके सौजन्य यांच्या वतीनं होते माननीय माणिक शेठ निंबाळकर जिल्हा नियोजन सदस्य पुणे, माननीय डॉक्टर राजेशजी दळवी माजी नगरसेवक सानपा, माननीय समीर शेठ जाधव माजी सरपंच परिंचे,
यांच्या वतीनं पाहायला मिळते क्रिकेट साहित्य सौजन्य आहे धीरज शेठ जगताप शिवसेना विभाग प्रमुख बेलसर महाशिरत गणेशजी मुळे युवासेना समन्वयक माननीय प्रवीणजी लोळे सर यांचं देखील मनपूर्वक स्वागत। या सर्वांचं देणगीदारांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल। जाऊया दुसऱ्या इनिंगकडे। खेळ सुरुवात होतीये। पंच चला ताबडतोब। पिसर्वे संघ 12वा खेळाडू पिसर्वे संघ 12व्या खेळाडू कुठे आहेत? चला 12वा खेळाडू ताबडतोब या पिसर्वे संघाचा। सहाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होईल। दुसऱ्या बाजूने आता पिसर्वे संघाची गोलंदाजी आता आपल्याला पाहायची आहे। एका बाजूला पाहिलं फलंदाजीमध्ये त्यांनी कव्हर केलं 76 धावांचा एक डोंगर उभा केलाय, तर दुसऱ्या बाजूला तो पेलायचा आहे। फलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला तयार होत आहेत विके संघाकडनं। हा चेंडू आपण पाहतोय वाईड इथं कळवला गेलाय। अतिरिक्त चेंडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये वाईडनं संघाचं खातं खुलले गेले। पहिलं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज आलेत घनश्याम, तर समोरच्या बाजूला जोडी जर पाहिली गेली ताकदवर खेळाडूंची जोडी तुम्ही पाहताय ऋषिकेश आणि प्रदीप ही जोडी तुम्ही पाहताय। प्रदीप स्ट्राईकला आहे तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश रिटर्न क्रीजवरती पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय। गोलंदाज मार्कवरती घनश्याम सज्ज झालाय। यावेळेस प्रदीपचा फटका तर फसलाय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत। झेल झाला पहिला मासा, पहिला करंट संघाला बसतोय। मोठा धक्का प्रदीप या ठिकाणी शून्यावरती बाद होतोय। संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी। पहा मैदानाच्या आतमध्ये पहिला कर्ण बसलाय, पहिला धक्का दिव्य संघाला या ठिकाणी बसतोय। प्रदीप सहस्तात बाद झाला। संघाच्या धावफलकावर आपण पाहतो वाईडने खातं खोलले होते। एक धाव फक्त संघाच्या धावफलकावरती आहेत। हो हा चेंडू देखील वेग आहे या गोलंदाजाकडे घनश्यामकडे तुम्हाला पाहायला मिळतोय। परफेक्ट मारा तो आज मैदानाच्या आतमध्ये करतोय। फलंदाजांना देखील तुटून पडायचे। आबी आणि आवीची खेळी तुम्हाला आठवावी लागेल। या आधीचं सत्र तुम्हाला आठवावं लागेल। तशीच फलंदाजी आता दुसऱ्या बाजूने होणे गरजेचं असेल। 77 धावा एक डोंगर आणि एक फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा केला गेलाय। तो तोडायचा असेल तर इथून पहिल्या चेंडूपासून आता तुम्हाला हाणामारी करावं लागणार आहे। पॉवर प्लेचा फायदा उठवावा लागेल कारण की घनश्याम आता इथं आक्रमक गोलंदाजी करतोय। यावेळेस चेंडू इथं देखील फटका फसतोय। झेल झाला। या षटकातला दुसरा बळी टिपेल घनश्याम। लाजवाब षटक फलंदाजी बाद। संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी। गणेश आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। गणेशने आज गोलंदाजीमध्ये प्रभावित केले। आता वेळ आली फलंदाजीची, ती पूर्ण करणार का? शेवटचं षटक चांगलं पाहायला मिळालं गणेशच्या मार्फत। स्वस्त धावा त्याने दुसऱ्या बाजूने दिल्या होत्या। तो आता फलंदाजीसाठी आलाय। मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करेल घनश्यामचं कौतुक करेल। त्याने पहिल्या षटकात 2 मासे टिपलेत, 2 बळी आतापर्यंत घेतले गेलेत। इथून पुढची कामगिरी पुन्हा एकदा पाहायची।
हा चेंडू का इथं या षटकातला तिसरा बळी देखील आला. गणेश इथं पुन्हा एकदा शून्यावरती बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. कोल विहिरे आणि माळशिरस. कोळ विहिरे आणि माळशिरस चला ताबडतोब या नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. दुसरी इनिंग देखील सुरू झाली आहे. ह्या सूचना तुम्हाला वारंवार नको विनंती असेल ताबडतोब या. चला किट देखील तुमचं अजून हे ठिकाणून घेऊन जाणं बाकी आहे. ताबडतोब या कॅप्टन्स. तुमचा पुढचा सामना आहे याची नोंद घ्या. घनश्यामचं षटक तुम्ही पाहताय 3 बळी या ठिकाणी टिपतोय. यावेळेस देखील फटका फसलाय. आता चौथा बळी येतोय. यावेळेस टाळ्याच्या गजरात या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय घनश्याम. लाजवाब षटक. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची. काय गोलंदाजी आहे पा घनश्यामची. तुम्ही पाहताय लाजवाब षटकं पाहायला मिळत आहेत. ताबडतोब गोलंदाजी संघाला पहिल्या षटकातच मिळाली आहे. कारण की इथं 4 धक्के बसले संघाला. एक विकेट हॅट्रिक घेणारा हा स्पर्धेतला आपण पाहतोय दुसरा गोलंदाज ठरतोय. यावेळेस आता खोदून काढला चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय बाहुबली षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटका. नाणेफेक आपण या ठिकाणी करतोय. कोळ विहिरे आणि माळशिरस या दोन्ही संघांमधील सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक करतोय. कॅप्टन चला नाणेफेक आपण करतोय. कोळ विहिरे विरुद्ध दुसऱ्या बाजूला माळशिरस. पहिलं षटक पाहायला मिळालं. चांगलं षटक होतं. शेवटच्या षटकावरती ऋषिकेश देखील हात खोलतोय. षटकार पाहायला मिळाला बॅटमधनं. ज्या षटकाराची गरज होती दुसऱ्या बाजूने आता ताबडतोब फलंदाजीची गरज असेल अमित वरती. यावेळेचा चेंडू पहा गॅपमध्ये खेळायचा. इथं धाव घेण्याची संधी. रनआउटचा चान्स. पहा फलंदाज अमित देखील 5वा मासा गळ्याला. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. पहा इथं आता संघाला किती मोठी अडचण झाली. 5 बळी टिपले गेलेत. सर्व संघाची गोलंदाजी तुम्ही पाहता. इथं ऋषिकेश देखील वादळी खेळी करत होता. त्याला देखील संपुष्टात आणलंय. इथं 6वा बळी टिपला जाईल. ऋषिकेश देखील बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी.
संघ आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केले. यानंतर माळशिरस संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घेतील याची नोंद घ्या. 6व्या आता आक्रमणाला सुरुवात करतोय. फलंदाज आपण पाहतोय योगेश. हो हो हो, हा देखील बा काय फटका खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवेल. योगेशच्या बॅटमधनं क्लास दाखवला. येतोय चौकार. फटका असा ध्वधार, हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत हा प्रेक्षक वर्गाला प्रश्न पडला असन, हा फलंदाज इतका वेळ होता कुठं. इथं प्रत्येक फलंदाज येऊन बाद होत होते. इथं योगेश पा काय फलंदाजी करतोय. नेत्रदीपक फलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस देखील बा अगदी फाईन खेळला. चेंडू गॅपमध्ये सीमारेषेचा वेध घेतोय. 2 क्षेत्ररक्षक, शर्यत लागली आहे. इथं शर्यत कोण जिंकणार. क्षेत्ररक्षकाने शर्यत जिंकली. चेंडू अडवला आहे. पहा किती धावा वसूल केल्या जात आहेत आणि इथं फेकी देखील केली गेली. पहा चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा ना पळून पूर्ण गेल्यात. काय म्हणावं लागेल. म्हणजे जर पाहिले ना मंडळी, जो चौकार जायचा आहे तो इथं 4 पळून पूर्ण गेल्यात. समीकरण एकच आहे आणि या 3 चेंडूवरती जर पाहिलं 4-4 धावा देखील आल्या. चौकार हॅट्रिक झाली नाही. 2 चेंडूवरती 2 चौकार, इथं पळून 4 झाल्यात. म्हणजे 4-4-4 3-4 आलेत. षटक क्रमांक पहा मैदानाच्या आतमध्ये 2 षटक संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपला गेला दुसऱ्या डावातला आणि संघाच्या धावफलकावरती 20 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडू आता आपण पाहतोय शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि बनवायच्यात 56 धावा आहेत. 24 चेंडू आणि 56 या मैदानावरती बनवल्या देखील गेल्यात. कालचं 17-8 या मैदानावरती या धावा रचल्या देखील गेल्यात. आज पाहायचं इथं कोण कामगिरी करणार आहे. आपल्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं 4 दिवसामध्ये जर पाहिलं गेलं 48 संघ कालच्या दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळाले. आतापर्यंत स्पर्धेमध्ये आज देखील 10 ते 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. कोणते संघ आज इथं चमक दाखवणार. 20 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 24 आणि बनवायच्यात 56 धावा. ह्यावेळेस पहा डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. सिंगल आली. यादी आपण पाहिलं होतं. 1 धाव जी आपण पाहतोय स्कोरिंगकडून कमी पाहायला मिळाली. समीकरण बदललं जाते जे आपण पाहतोय. 23 चेंडू आणि 55 धावांची आता गरज आहे जी पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहतोय हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल. झेल झाला. विकेटचं पतन. फलंदाज 7वा मासा गळ्याला आहे. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4व्या पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हवी आपण पाहतोय वेगवान गोलंदाजी करतोय. सामन्यामध्ये आपण पाहतोय रंगत आणायची असेल तर तुम्हाला आता षटकार चौकार दाखवायचे. ताकदवर ताबडतोब फलंदाजी आता गरज आहे. संघ अडचणीत येतोय. आतापर्यंत संघाने जर पाहिलं गेलं 7 गडी जे पाहतोय आपण पाहतोय आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत जे पाहायला मिळत आहेत. आवी देखील एक ताकदवर गोलंदाजी करतोय. सर्व गोलंदाजी जर पाहिली गेली क्षेत्ररक्षण करणारा संघ पिसर्वे संघाकडे ताकदवर आहे. इथं फलंदाजी करणारा हुकमी एक्का. आता दुसरा बाजूने दिवे संघाला पाहिजे. हिवरे गावचे आपण पाहतोय प्रसिद्ध उद्योजक अतुलजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आपण पाहतोय आबासाहेब कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे.
यावेळेस वा कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येईल. संघ धावफलक वाढेल. स्कोर कार्ड 1 ने पुढे जाते. आतापर्यंत आपण पाहतोय 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ताकदवर फलंदाजीला आपण पाहतोय. मी आधी देखील तुम्हाला कल्पना दिली होती करावी लागेल. 76 धावसंख्येचा पाठलाग किती मोठा आहे ही तर तुम्हाला प्रचंड फलंदाजी करायची आहे. संघ किती अडचणीत आलाय. आज गोलंदाजांना फलंदाजीच्या पायात बेडा ठोकल्यात. हवीने फलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलं. आता गोलंदाजी देखील ताकदवर आहे. हो हा चेंडू पहा यॉर्कर लेंथ वरती. इथं फलंदाजाला चेंडू समजू शकला नाही. विकेटवरती आदळताना पाहायला मिळालं. हलक्या हाताने बॅटची एज देखील घेतली. धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता. नकार असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना जखडून ठेवले आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंना आपल्यामध्ये असलेलं अस्त्र आता बाहेर काढावं लागेल. चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवून द्यावं लागेल. कारण की आता इथून पुढे निर्णायक षटकांना सुरुवात होणार आहे. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला देखील आहे. थँक्यू. थोडंसं तांत्रिक प्रॉब्लेम होता आपण पाहतोय. चौथं षटक सुरू होतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आतापर्यंत. 7 फलंदाज बाद आहेत आणि 25 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चौथं षटक टाकण्यासाठी योगेशच्या हातामध्ये विश्वास दिला आहे. यावेळेस चेंडू आपण पाहतोय. सर्व क्रीडा रसिकांनी बैलगाडा शौकीनासाठी एक आनंदाची बातमी देखील असेल. उच्च न्यायालयाच्या आपण पाहतोय महत्त्वपूर्ण निर्णयानंतर राज्यव्यापी बैलगाडा मालक महासंघासाठी खुशखबर असणार आहे. नवीन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या भेटीला नक्कीच एक बैलगाडा शर्यतीची एक मानाची स्पर्धा येते. माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पुरंदर हवेली माननीय नामदार विजय बापू शिवतारे मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य महाराष्ट्रातील राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत ही लवकरच संपन्न होणार आहे. त्याची डेट आणि तारीख तुम्हाला कळवली जाईल. चौकार आला. संघच धावफलक चौकारनं वाढलं. फटकाचा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. सहाव्या गोलंदाज तयार पुन्हा एकदा योगेश. यावेळेस विकेट केला. क्षेत्ररक्षक पाहायचंय. चेंडूच्या खाली झेल झाला. विकेटचं पतन. फलंदाज इथं बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी.
शिवकुमार आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 5वं सुरू झाले. 12 चेंडू 47 लागत असताना हा चेंडू तुम्ही पाहताय डॉट आलाय, म्हणजे सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 11 चेंडू 47 धाव्यांची गरज. इथं फलंदाजांना षटकार चौकार आता फक्त मैदानाच्या आतमध्ये दाखवायचेत आणि पहा प्रेक्षकांची आता मन जिंकायचे. गोलंदाज इथं आज आग ओततायत गोलंदाजीमध्ये. यावेळेस पहा विकेट तर केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. दूरवरती चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. आता डावपेच सुरू झाले. चौकार. फटका असा ध्वजार, हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. चषकाचा दणदणीत षटकार. हलक्या दरम्यान चेज घेतली तर क्षेत्ररक्षण सुरेख झाले गेले. एक सिंगल आली जे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बराच वेळ चेंडूशी छेडछाड करतोय. अजूनही चेंडू हातात येत नाही. किती वेळा चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने आपण पाहिलं. चेंडूला असं वाटतंय आज क्षेत्ररक्षक हातामध्ये थांबायचं नाही, ते जाणवलं. आणि पहा षटक देखील संपतोय. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 40 धावा. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 36 धावा. म्हणजे 6 चेंडूवरती आता 6 षटकार खेळायचे आहेत. कोणाच्या हातामध्ये आपण पाहतोय आता कामगिरी दिली जाते. 6 चेंडू 6 षटकार खेळायचे. तिथे युवराज सिंगच्या रेकॉर्डची बराबरी ऋतिकला करायची आहे. ती केली जाणार का? 5 मैदानाच्या आतमध्ये. या मैदानावरती आपण पाहतोय कित्येक खेळाडूंनी विक्रम रचलेत, कित्येक खेळाडू या ठिकाणी चमकलेत. आज ऋतिकला चमकायचंय. 6 चेंडूवरती 6 षटकार खेळायचे. हे 6 चेंडू आता इथं डॉट देखील टाकले जाणार का? पुढच्या बाजूनं ती कामगिरी अक्षयला करून दाखवायची. गोलंदाज मार्गवरती तो पुन्हा एकदा तयार. त्यावेळेस मोठा फटका तर खेळला. इथं पहा सामन्याचा हवा खेचून घेणार हा फटका होता. एक सिंगल इथे येताना पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता, नकार आला. दुसऱ्या बाजूने आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल मच्छिंद्र. आपण पाहतोय आता दुसऱ्या बाजूला असणार आहे. जरीच तुम्ही सामन्यातून दूर होत चालले असेल तरी देखील तुम्हाला षटकार सेवकर तुमच्यामध्ये असलेलं अस्तित्व हे मैदानावरती पेश करावं लागेल. चौकार षटकार दाखवायचे. पाहायचे काय कामगिरी होणार आहे. यावेळेस देखील पहा त्याच दिशेने तोच फटका आणि त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे. एकाच दिशेने आपण पाहतोय फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. अचूक टप्पा आपण पाहतोय या शेवटच्या षटकात देखील पाहायला मिळतोय. संघ फार अडचणीत आलाय. संघ मोठा फार कर्जबाजारी झालाय जो पाहायला मिळतोय. फार मोठा डोंगर होता संघाच्या खांद्यावरती, तो पेलताना अडचण येताना पाहायला मिळते. परंतु शेवटचा चेंडू पडणं अजूनही बाकी आहे. तोपर्यंत आपण निर्णय घोषित करू शकत नाही, कारण की क्षेत्ररक्षक जर पाहिलं ताकदवर देखील आहेत, गोलंदाज ताकदवर आहेत. जर अतिरिक्त चेंडू देखील पडले तर सामना पण एकदा फिरू शकतो. परंतु आता फार उशीर झालाय मला असं वाटतं या ठिकाणी. आणि गोलंदाज आज धार लावताना पाहायला मिळत आहेत. अक्षय देखील चांगलं षटक म्हणावं लागेल. तो देखील इथं 3 चेंडूवरती फक्त त्यानं 3 सिंगल खर्च करतोय. अजून 3 चेंडू यानंतर बाकी आहेत. यावेळेस हलक्या त्याला बॅट चेंज घेतली. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एक सिंगल. 4 चेंडू 4 सिंगल आले. इथं 4 चेंडूवर ते 4 षटकार येणं गरजेचं होतं. तिथं सिंगल येताना पाहायला मिळाल्यात. शांत वातावरण करणार हा सामना आपण पाहतोय. आव्हान आता थोडंसं दूर होताना पाहायला मिळतंय. इथं मजबूत पकड आपण पाहतोय सर्व संघ करताना पाहायला मिळतोय. दिव्य संघ अडचणीत आहे.
यावेळेस देखील हलक्या दर चेंडू खेळला जाईल. डीप स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय योगेश चेंडूवरती येईल. योगेशने देखील आपण पाहतोय एक षटक आज हाताळलं. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. त्याचं देखील मी कौतुक करेल. आज सर्व गोलंदाज पिसर्वे संघाकडनं चांगली गोलंदाजी आभी आणि अभिने स्टार्ट म्हणून दिला. दुसऱ्या बाजूला असं वाटलं होतं ऋतिक देखील संघासाठी धावा बनवतोय. जो रिटर्न क्रीजवरती आहे त्यांनी देखील एक चौकार इथं दाखवला, परंतु तो देखील आता अडचणींना सामना करत इथपर्यंत पोहोचलाय. हा चेंडू आपण पाहतोय खोदून काढला. इथं सामना आपण पाहतोय विजय होतील. पिसर्वे संघ या सामन्यावरती विजय मिळवत आहे. विजय आणि पराभूत दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. चला पुढील होणारा सामना माळशिरस विरुद्ध कोळविहिरे. ताबडतोब चला कोळविहिरे संघाने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी माळशिरस संघाला. यानंतर तयार राहतील माळशिरस संघ. चला क्षेत्ररक्षण तुमच्या डागआउट मध्ये येऊन बसायचा. खेळाडू इतर कुठंच बसणार नाही याची नोंद घ्या. लाईव्ह प्रक्षेपण आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जे काही डागआउट दिलंय त्या डागआउट मध्ये बसा. उन्हाच्या तडाख्यामध्ये कोणीही बसणार नाही याची नोंद घ्या. डाव्या बाजूला तुम्हाला बसण्यासाठी श्री महात्मा फुले खेळाडू कक्ष आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज खेळाडू कक्ष आहे. त्या कक्षामध्ये तुम्ही बसत चला. व्यासपीठ तुमच्यासाठी आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्या ही देखील विनंती असेल. आजच्या दिवसातील आपण तिसऱ्या सामन्याकडे जातोय आणि याआधी मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देणार आहोत. सामनावीराचा किताब जाईल या सामन्याचा आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. चांगली फलंदाजी कौतुक करेल मी दोन खेळाडूंचा आधी आवी आणि अभिची 30 आणि 32, परंतु त्याचं टर्निंग षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट्स आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज आपण पाहतोय ठरला घनश्याम. याला जातोय सामनावीराचा पुरस्कार. चला घनश्याम या. आवीने देखील आपण पाहत होतो. आवी देखील या सामनावीरच्या रेसमध्ये होता. अभि देखील होता, परंतु जे निर्णायक षटक आपण पाहिलं टर्निंग षटक पाहायला मिळते त्यामध्ये त्याला जातोय सामनावीराचा पुरस्कार. घनश्याम या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं माननीय धीरज शेठ जगताप शिवसेना विभाग प्रमुख बेलसर माळशिरस यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. दादांचं देखील आमच्या पुरंदरेश्वरा चषक 2021च्या वतीनं मनपूर्वक मनस्वी असं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांना विनंती असेल समोर या. आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. धन्यवाद. मान्यवरांच्या हस्ते आपण घनश्यामला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय धीरज जगताप साहेब, तुम्हाला देखील विनंती असेल व्यासपीठावरती या. आपल्या हस्ते देखील आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. वरती या. स्पर्धेच्या आपण पाहतोय आजच्या या सामनावीरच्या रेसमध्ये आवी देखील होता, परंतु विकेट हॅट्रिक घेणारे घनश्याम या त्यांना जातोय या सामनावीरचा पुरस्कार. मान्यवरांना विनंती करेल आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. थँक्यू. या घनश्याम या. घनश्याम यांच्याशी आपण चर्चा करतोय. घनश्याम, कसं वाटतंय आज खेळताय तुम्ही? एक महत्त्वपूर्ण सामना देखील होता. पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये तुम्ही विजय मिळवताय आणि या स्पर्धेमध्ये खेळताना काय अनुभव होता? अतिशय छान नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. पुरंदरकरांना ही जी संधी बापूंच्या मार्फत मिळाली त्याबद्दल प्रथमतः बापूंना मी धन्यवाद देतो. अशाच पद्धतीचे अनेक सामने त्यांनी भरवावेत, तरुणांना संधी द्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे जर पाहिले गेलं आज तुमचे जे दोन फलंदाज होते आवी आणि अभि, त्यांनी देखील एक चांगला स्टार्ट मिळवला. त्यांच्याबद्दल काय सांगाल? आवी आणि अभि यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नेहमीच ते ओपनर्स म्हणून संघात चांगलं आपलं प्रदर्शन करत असतात. त्यांनी त्यांची 100% मी तर म्हणतो त्यांनी या ग्राउंडवरती दिलं. बस. धन्यवाद. तुम्हाला देखील पुढील फेरीसाठी शुभेच्छा असतील. तुम्ही देखील चांगले खेळ खेळला त्याबद्दल तुमच्या संघाचं पिसर्वे संघाचं हार्दिक असं अभिनंदन. जाऊया मंडळी आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याकडे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये
लेट्स प्ले पुन्हा एकदा पुरंदर शिवराज चषक 2021 दिवस क्रमांक 5 सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो. एका बाजूला माळशिरस तर दुसऱ्या बाजूला कोळविरे. माळशिरस संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी कोळविरे संघ तयार होत आहे.